ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण त्या आता डेड बॉडीच्या संदर्भातलं सगळं सगळं रिसर्च करत असताना आता इकडे तो रिपोर्ट किंवा त्याच्यामध्ये नाकारलेलं परत इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठीचं स्टेटमेंट हे सगळं पाहत असताना आता इकडे अर्जुन सांगतोय की आपण हे वरवरती पाहिलंय. लक्षपूर्वक जर का आपण हे सगळं पाहिलं ना तर कदाचित आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसेल. म्हणजे खरं सांगायचं तर आता याच्यामध्ये आपण रिचेकिंगची सुद्धा मागणी केली होती की पुन्हा एकदा यांचा DNA व्हावा किंवा पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये ही टेस्ट व्हावी. तर त्यांनी ती मागणी नाकारलेली आहे. आणि काय सांगितलंय तर त्यांनी बॉडीचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. तर मला कळत नाहीये की हे सगळं कसं काय झालंय. म्हणजे कुणीतरी व्यक्ती होती ज्या व्यक्तीने आता इकडे आपल्याला म्हणजे आपल्यापर्यंत ही माहिती पोचू नये, खरी माहिती आपल्यापासून दूर राहावी यासाठी हे सगळं केलेलं आहे. कोण असेल महिपत आणि महिपतच्या सोबत कुणी असेल का या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायला पाहिजेत. कारण खरं सांगायचं तर कुणाला तरी वाटत होतं की ती प्रतिमात्याची बॉडी नाही आहे हे आपल्यापर्यंत येऊ नये आणि याच कारणासाठी हा सगळा घाट घालण्यात आला होता असं म्हणत अर्जुनने आता इकडे आपली थेरी मांडलेली आहे. आणि हे लपवून कुणाला फायदा होणार, काय होणार हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला काढून घेतलं पाहिजे असं आता ते म्हणायला लागलेत. यावरती मग आता साक्षी म्हणते या सगळ्या मागे सुद्धा महिपतचा हात असेल का. यावरती अर्जुन म्हणतो महिपतचा हात तर असणार आहे पण कोण आहे त्याला हे करणारं हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण एकट्या महिपतचा हात असणं शक्य नाहीये. यावरती मग आता सायली म्हणते बरोबर आहे, कुणीतरी आहे जो महिपतला या सगळ्यामध्ये मदत करतोय इतकं मात्र नक्की. असं म्हणत त्यांच्यामध्ये बोलणं चालू आहे तितक्यात तिथे प्रतिमा आले आणि प्रतिमा म्हणते काही धागेदोरे हातामध्ये लागलेत का आपल्या. यावरती विराज सांगायला लागतात हो आपल्या हातामध्ये बऱ्यापैकी धागेदोरे लागलेत. कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा कुणीतरी आपल्याला 25 वर्षापूर्वी जे काही करण्याचा प्रयत्न केला होता ते आपल्या मागचे भोग अजूनही गेलेले नाहीयेत. प्रतिमा कुणीतरी आपल्याला अजूनही त्रास देण्याचा प्रयत्न करतच आहे. तोपर्यंत इकडे सायली म्हणते मी सुमन काकीला भेटून येऊ का. त्यावरती मग आता प्रतिमा तिला म्हणते जा की सुमन आतमध्ये आहे. असं म्हणत प्रतिमा तिला आता सुमनला भेटायची परवानगी देते. तोपर्यंत आता इकडे रविराज सांगत आहेत की प्रतिमा अगं कुणीतरी आपल्या मागावरती अजूनही आहे आणि तो आपल्याला अजूनही त्रास देण्याचा प्रयत्न करतोच आहे. आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की आपण अलर्ट राहायला पाहिजे. जो कोणी ती व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला आपल्याला अजूनही त्रास देणं हे का वाटतंय हे मला काही कळत नाहीये. हे सगळं चालू असताना इकडे आता सचिनला चांगलाच चपराक बसलेला आहे. कारण त्याला अर्जुनने पाहिलेलं आहे ते म्हणजे एका वेगळ्या व्यक्तीसोबत म्हणा किंवा एका वेगळ्या बाईसोबत आणि त्यामुळे जरा आता सचिन नरमलेला आहे. अस्मिताची किती काळजी घेऊ आणि किती नाही असं त्याला झालेलं आहे. आणि मग त्याच वेळेला इकडे आता तो सांगतोय चल तुला मी मेडिटेशन करायला नेणार आहे. छानपैकी मेडिटेशन करून घे बरं. काही झालं तरी सुद्धा तुझं मेडिटेशन तुझं योगा हे सगळं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असं म्हणत तो तिला आता मेडिटेशन करण्यासाठी नेतोय. अस्मिता नको नको म्हणतीये तरी सुद्धा तो काही ऐकायला तयार नाहीये. बरं त्याच वेळेला इकडे आता प्रतिमा सांगते आहे म्हणजे कल्पना विचार करते चला या दोघांच्या प्रेमाला कुणा कुणाची नजर नको लागायला. कसं आहे ह्या दोघांचं प्रेम आता चांगलंच टिकून राहू दे. तोपर्यंत मग आता तो तिला वरती घेऊन चाललाय. हे सगळं होत असताना इकडे आता अस्मिता एका ठिकाणी बसते आणि स्टडी रूममध्ये मेडिटेशन करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्याच वेळेला तिकडे आता एक महिपत शिकरे केसची फाईल म्हणा किंवा मधुभाऊंच्या केसची फाईल जी आता या इन्व्हेस्टिगेशनसाठी अर्जुनने काढलेली असते ती फाईल तिथे असते. आणि ज्या वेळेला अस्मिता मांडी घालून बसण्याचा प्रयत्न करत असते आणि मेडिटेशनसाठी सुरुवात करत असते आणि त्यावेळेला मेडिटेशनसाठी सुरुवात करत असताना अचानकपणे ती फाईल खाली पडते. फाईल खाली पडल्यावरती सचिन आता ती फाईल उचलतो आणि फाईल उचलून ती आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये साक्षी शिकरे असा तो फोटो खाली पडतो आणि तो फोटो पाहिल्यावरती त्याला 440 व्होल्टचा जो काही प्रेक्षकांनो धक्का बसलाय तो बघून तर त्याला खूपच भीती वाटायला लागते. हे काय आपण आता या सगळ्यामध्ये काय ही तर साक्षी आहे ना म्हणजे ही तर समीर आहे मग ही ते साक्षी. त्याला आता खूपच अस्वस्थ होतं. त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये की नक्की आपल्यासोबत हे काय घडलंय. तो आता विचारच करत आहे आणि त्यावेळेला आता इकडे आलेली आहे नेमकी कल्पना आणि कल्पना तिकडे येते आणि कल्पना आता लगेचच त्याला म्हणते अरे सचिन म्हणजे आज ना गायनॅककडे जाण्याची अपॉइंटमेंट आहे तिची.
तर तू घेऊन जाशील की मी घेऊन जाऊ तिला? यावरती तो म्हणतो, "नाही, नाही, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी घेऊन जाईन तिला." असं म्हणत तो आता तिला नेण्यासाठी बोलतोय आणि आता त्याच्या डोक्यामध्ये मात्र वेगळाच विचार चालू आहे. त्याला आता आपण हे सगळं जे काही पाहिलेलं आहे, ते सत्य आहे, काय आहे, या सगळ्याची शहानिशा करून घ्यायची आहे. इकडे आता प्रेक्षक रिया विचार करते, या नागोबाला आणि या महिपतला एकमेकांच्या विरोधात चांगलंच भडकवलेलं आहे आणि चांगलंच या दोघांची खरडपट्टी सुद्धा काढलेली आहे. म्हणजे आता हे दोघं जण एकमेकांच्याच बाबतीत आता या दोघांना एकमेकांच्या सोबत भडकवून मी आता चांगलंच काम केलेलं आहे, असं ती विचार करते आणि ती विचार करते, चला एकदा फोन करून ह्या नागोबाची मजा तर घेऊया आणि ती नागोबाला कॉल करते. ज्या वेळेला ती कॉल करते त्याच वेळेला आता इकडे तो म्हणतो, काय तुझं काम काय इकडे? यावरती ती सांगायला लागते, काम म्हणजे काय? अहो तुम्हाला मी म्हटलं होतं ना, की महिपतचं आणि तुमचं काय चाललंय, महिपत कसं ब्लॅकमेल करायचं हे आपण ठरवायचं होतं ना, पण तुम्ही तर काही रिस्पॉन्सच नाही दिलात. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, बघतो मी कसं काय ते. यावरती तो म्हणतो, आता आता ती सांगायला लागते, की त्याला सांभाळणं हे खूप जिकिरीचं काम आहे. मी जर का सोबत असते तर आपण दोघांनी मिळून त्याला सांभाळलं असतं. पण नाही, तुम्हाला माझं काही ऐकायचंच नाहीये. तुम्हाला माझी मदतच घ्यायची नाहीये. स्वतःचंच काम आता करत बसताय. यावरती तो म्हणतो, मुळातच महिपत सुटला ना, तो तुझ्याच चुकीमुळे त्याने आता पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. तू काय मला सांगणार? असं म्हणत तो आता प्रियाला चांगलंच फटकारतोय. प्रिया म्हणते, हे बघा, अजूनही माझ्या ऑफरचा विचार करा. मी काय सांगते तो विचार करा. अहो ऐका, आपण दोघं अजूनही एकच टीम आहोत, असं ती म्हणायला लागते. नागराज म्हणतो, टीम बघूया, मी सांगेन तुला, आणि तो फोन ठेवतोय. प्रिया विचार करते, आता ह्या नागराजने कुठे ठेवलं असेल महिपतला, माहित नाहीये. तोपर्यंत सायली आता किचनमध्ये आलेली आहे आणि ती सुमनला सांगतेय, सुमन काकी, म्हणजे खरं सांगायचं तर आता मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय झालं? नागराज काका आता काही परत तुमच्यासोबत तसं वागले का? यावरती सुमन आता सांगायला लागते, नाही सायली, अगं एकदा त्यांनी तसं वागण्याचा प्रयत्न केला होता, पण मी काय केलं? मी सुद्धा दटून त्यांच्या विरोधात उभी राहिले. म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी सुद्धा ठरवलेलं आहे, की त्यांच्या कोणत्याही गोष्टीला आपण घाबरायचं नाही. म्हणजे काहीही झालं ना, तरी सुद्धा त्यांनी जरी मला आता पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला ना, तर पण मी त्यांच्यावरती उलट उत्तर देणार. आज सुद्धा मी त्यांना उलटच उत्तर दिलेलं आहे, असं आता ती म्हणायला लागते. यावरती सायली म्हणते, व्हेरी गुड. यावरती ती म्हणते, खरंच थँक्यू तुला म्हणायला पाहिजे, कारण तू माझा गेलेला आत्मविश्वास परत मिळवून दिलेला आहेस. खरंच तुझे जितके आभार सायली मानू तितके आभार कमी आहेत, असं सुमन म्हणते. सायली म्हणते, थँक्यू, म्हणजे मी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करायला आलेली आहे. यावरती ती म्हणते, रिक्वेस्ट? कसली रिक्वेस्ट? तर आता सायली सांगायला लागते, प्रतिमा आत्या, कसं आहे ना, मला तुमची मदत हवी आहे. प्रतिमा म्हणते, कशामध्ये? त्यावरती सायली सांगायला लागते, म्हणजे खरं तर नागराज काका कुठे जातात, काय करतात, किंवा नागराज काका नक्की आता कोणाला भेटतात, ही माहिती आपल्याला काढायची आहे. हां, म्हणजे ते जर का काही चुकीचं वागतायत किंवा आता ते काही चुकीचं करतायत, तर आपल्याला समजलं पाहिजे या कारणास्तव. यावरती आता लगेच ती सांगते, खरं तर हे करताना मला खूपच वाईट वाटणार आहे, पण ठीक आहे, मी हे नक्की करेन. मला ना खरं जे आहे ते करण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे, असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच ते सांगायला लागते, की ठीक आहे, मी प्रयत्न करेन. मग घरी आल्यावरती इकडे आता रस्त्यावरती सायली आणि अर्जुन निघालेले आहेत आणि त्यावेळेला आता इकडे सायली म्हणते, कसला विचार करताय तुम्ही? म्हणजे मी सुमन काकींना बोललेले आहे. अर्जुन म्हणतो, मी हा विचार करतोय, की हे जे काही डेड बॉडी प्रकरण आहे ना, हे डेड बॉडी प्रकरण आपल्याला जर का म्हणजे सॉल्व्ह करायचं असेल, तर या डेड बॉडी प्रकरणाला आपल्याला कोणीतरी एक्सपर्ट पाहिजे, जो एक्सपर्ट आपल्या ओळखीचा असेल किंवा आता जो डॉक्टरी पेशामध्ये असू शकतो किंवा त्याच लाईनमध्ये आहे आणि आपल्याशी प्रामाणिक राहील. यावरती सायली म्हणते, म्हणजे तुम्ही अश्विन भाऊजींबद्दल बोलताय का? यावरती तो म्हणतो, हो, मी अश्विन भाऊजींबद्दलच बोलतोय. पण खरं सांगू का? ते सायली सांगते, तर आता आपण जे गोष्ट अश्विन भाऊजींना सांगू, तर ते प्रियाला सांगतील, मग कॉन्फिडेन्शियल राहणार नाहीये. त्यावरती तो म्हणतो, आपण काय करायचंय, आपण अश्विनला विश्वासात घेऊया आणि ही खूप प्रायव्हेट केस आहे किंवा या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही आणि प्रायव्हसीच्या नावाखाली आपण त्याला सांगायचं आहे, की तू ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. यावरती मग आता ते सांगतात, ती सांगते, की ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करून बघा. म्हणजे मला असं वाटतंय, की कदाचित अश्विन भाऊजी आपली मदत करतील आणि मी सुद्धा सुमन काकींना बोललेले आहे
आणि सुमन काकी मला म्हटल्यात की मला वाईट वाटेल खरं तर हे सगळं करायला, पण मी नक्की करेन. यावरती अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे तू एखादं काम हातात घेतलंस ना की ते काम तू परफेक्टली करतेस म्हणजे करतेस, असं म्हणत तो आता सायलीचं कौतुक करतोय. बरं, हे सगळं चालू असताना मग आता ह्या दोघांचं ठरतं की या कामामध्ये आपण अश्विनची मदत घ्यायची आणि अश्विनची मदत घेऊन आपण आता ही केस सॉल्व्ह करायची. त्यानंतर अर्जुन मध्येच विचारतो, काय ग अस्मिताताई ठीक आहे ना? यावरती आता सायली सांगते, हो, पण काय झालंय? हल्ली काही दिवस बघतीये मी सारखे तुम्ही अस्मिताबाईंची चौकशी करताय. यावरती तो म्हणतो, नाही ग, म्हणजे आता कसं आहे, तिला डोहाळे लागले असतील, क्रेविंग्ज होत असतील, कसली कसली इच्छा होत असेल ना, म्हणून आपलं मी सहज विचारतोय. सायली सांगते, तुम्ही चिंता करू नका अस्मिताताई, जे क्रेविंग्ज, डोहाळे, काळजी घ्यायला सगळ्यासाठी आपण सगळे आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सचिन भाऊजी सुद्धा इकडे आलेले आहेत ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ, असं म्हणत सायली आता त्याला समजावतीये. इकडे हे सगळं चालू असताना मग आता नागराज फोनवरती बोलतोय, हां, तुला मी तुझे पैसे देईन, जरा थोडा वेळ थांब, असं काहीतरी तो बोलतोय. आणि नेमकी मागून आता सुमन हे सगळं ऐकते. आता सुमनला लक्ष ठेवायला सांगितलंय, त्यामुळे सुमन त्याच्यावरती लक्ष तर ठेवून आहे. पण आता प्रेक्षकांनो त्याच वेळेला त्याची नजर मागे गेली आणि मागे नजर गेल्यावरती लगेचच सुमन मावशीसोबत फोनवरती बोलण्याची ॲक्टिंग करायला लागते. हां मावशी, त्या भाजीमध्ये ना ते हे टाकायचे, अमके मसाले तमके मसाले, असं काहीतरी विषय बदलतीये. त्यावरती नागराज आता विचार करतो, ही इथे काय करते? म्हणजे ही माझं बोलणं ऐकत होती का? आणि तो आता तिला म्हणतो, तुला जर का फोनवरतीच बोलायचंय तर तू इथे का फोनवरती बोलतेस? तू जायचं होतंस ना बाहेर फोनवरती बोलायला. यावरती सुमन म्हणते, मी काहीही करीन, आता मी फोनवरती कुठे बोलायचं हे सुद्धा तुम्ही मला सांगणार का? यावरती तो म्हणतो, जास्तच तुझा आवाज वाढलाय, जा पाणी आण माझ्यासाठी, असं म्हणत मुद्दामच तो आता सुमनला तिकडून बाहेर पाठवतो आणि ताबडतोब तो मोबाईल हातात घेतो. मोबाईल हातात घेतल्यावरती तो आता तो फोन पाहायला लागतो, ज्याच्यामध्ये आता सुमनने लास्ट कॉल 1.5 तासापूर्वी केलेला असतो. म्हणजे आत्ता सुमन खोटं बोलत होती किंवा आत्ता सुमन नाटक करत होती हे समजायला त्याला काही वेळ लागत नाहीये. आणि त्यामुळे लगेचच आता इकडे तो बोलतोय की सुमन माझ्यावरती नक्कीच नजर ठेवू नये. या सुमनला आता मला धडा शिकवायलाच पाहिजे. काय करू जेणेकरून सुमनला धडा शिकवता येईल, असा त्याचा विचार चालू आहे. आणि त्यानंतर मग तो विचार करतो, ही जर का पाठलागच करते ना तर हिला सोडायचं नाही. आणि सुमन विचार करते की मी हे काहीही केलं तरी मी ह्यांचा पाठलाग सोडणार नाहीये. सुमन या सगळ्यामध्ये विचार करत असताना नागराज अचानकपणे मागून येतो आणि मागून येऊन तिकडून आता पळून जाण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना तो करतोय. जेणेकरून आता इकडे सुमन त्याच्या मागावरती येईल आणि मागावरती येऊन आता सुमन त्याचा पाठलाग करेल. म्हणून तो बाहेर पडलाय. आपल्या 2 गुंडांना सुमनच्या मागावरती लावले आणि आपल्या गुंडांना सुमनच्या मागावरती लावून आता लगेचच तो एका साईडला लपलाय. सुमन त्याचा पाठलाग करत इकडून तिकडून येते आहे. त्यावेळेला ते गावगुंड आता लगेचच इकडे सुमनला पकडण्यासाठी आलेले आहेत. ज्या वेळेला ते सुमनला पकडतात, तिचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न करतात आणि सुमन वाचण्याचा प्रयत्न करते. आता स्वतःच आपल्या बायकोवरती मंगळसूत्र चोरण्यासाठी गुंड पाठवणारा हा अजब गजब नवरा आहे. आणि आता सुमनला बांगड्या काढ, हे काढ, त्यानंतर ते सगळं नागराजला आणून देतात. नागराजने डबल गेम केलेला आहे. पहिलं म्हणजे सुमनला घाबरवायचं काम केलंय आणि दुसरं म्हणजे त्याची पैशाची व्यवस्था सुद्धा करून टाकलेली आहे. इतका नीच पातळीचा नागराज हा आता कुठे शोधून सुद्धा सापडणार नाहीये. इकडे तोपर्यंत सायली आता घरी आलेली आहे आणि आता लगेचच कल्पना आणि तिच्या गप्पा चालू झाल्यात. सायली आता सांगायला लागते, आई, हे वर्ष किती छान गेलं ना, म्हणजे खरं तर हे वर्ष धामधुमीचं सुद्धा खूप गेलं आणि आता आपल्यासाठी हे वर्ष चांगलं पण गेलं. म्हणजे मला तर वाटलं पण नव्हतं की तुम्ही माझा स्वीकार कराल आणि या वर्षामध्ये तुम्ही मला आईचं प्रेम द्याल. किती रागावला होतात तुम्ही. यावरती ती सांगायला लागते, खरंच आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की तुझ्यासारख्या मुलीवरती कोण रागवू शकेल. ती माझी चूक होती की जी मी तुझ्यावरती खरंच रागवले होते. पण माझा राग सगळा निवळला. पण मला काही गोष्टींचं वाईट वाटतं, ते म्हणजे अश्विनचं. बघ ना, त्या प्रियाच्या म्हणजे तन्वीच्या जाळ्यामध्ये असा काही अडकलाय ना तो, त्यावरती मला इतका तिचा राग येतो ना, किती खोटारडेपणा करते आणि किती कशी वागते ना, आणि त्या अश्विनला आपल्यापासून दूर तोडून टाकलंय. यावरती सायली म्हणते, आई तुम्ही चिंता करू नका, सगळं काही ठीक होईल. सरत्या वर्षापर्यंत सगळं ठीक होईल. अश्विन भाऊजींना सुद्धा आता तिचं खरं रूप समजेल आणि ते सुद्धा तिच्यापासून दूर होतील. यावरती लगेचच कल्पना सांगते, तसंच होऊ दे, खरंच तुझ्या तोंडामध्ये साखर पडू दे. यावरती सायली म्हणते, खरंच तुम्ही चिंता करू नका, मला 100% खात्री आहे की अश्विन भाऊजी तिच्या तावडीतून सुटतील. ज्या पद्धतीने ती
ती वागते ना त्यांचे सुद्धा डोळे उघडतील. त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते, खरंच तुझं म्हणणं खरं होऊ दे, माझ्या अश्विनला सद्बुद्धी येऊ दे. इकडे तोपर्यंत साक्षीच्या घराच्या बाहेर आता पोलीस आलेले आहेत प्रेक्षकांनो, आणि साक्षी आतमध्ये चांगलीच गडबडलेली आहे. साक्षी विचार करते, आता हे का आले असतील इकडे? यांना समजलं असेल की मी जिवंत आहे म्हणून मला पकडायला आले का? पण यांना कुणी सांगितलं असेल की मी जिवंत आहे? साक्षी आता चांगलीच गडबडलेली आहे आणि तिला कळत नाही कुठे पळून जाऊ ते. तोपर्यंत इकडे आपण पाहतोय की आता म्हणजे अश्विनला विनंती करत आहे सायली की अश्विन भाऊजी, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. सरत्या वर्षासोबत आपण आता सगळे आपले रुसवे फुगवे हे विसरून जाऊया आणि एकत्र येऊया. आणि आता अर्जुन सुद्धा त्याला मानेनी मदत मागतोय. आता अश्विन या सगळ्यांची मदत करायला तयार तर होणार आहे आणि आता प्रियाच्या विरुद्ध पुरावा सुद्धा सापडणार आहे.